टॉस जीता मयूर कार्स ने और पहले आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए ट्रेवल पॉइंट को। तो ट्रेवल पॉइंट के लिए पहले बल्लेबाजी करने के लिए ओपनिंग जोड़ी मैदान में आ चुकी है। विनायक बीडकर और मुस्तकीम खान के रूप में पहली गेंदबाजी लेकर आए हैं रामजीत यादव, जिन्होंने कल जबरदस्त गेंदबाजी की थी शाम के वक्त में। सुबह के वक्त तो काफी उन्होंने मार खाया था, कुणाल ने उनका घाम निकाला था, उसके बाद आदम ने भी थोड़ा घाम निकाला था। साजिद के खिलाफ उन्होंने थोड़ी अच्छी गेंदबाजी की और मैं ये भी नहीं भूलूंगा कि अन्ना ने भी उनका अच्छा खासा समाचार लिया था यादव का, लेकिन साजिद के सामने पता नहीं उन्हें क्या हो जाता है। और बहुत ही जबरदस्त गेंदबाजी कर रहे थे साजिद शेख की जब सामने वो गेंदबाजी कर रहे थे। अब स्टार्ट हो रहा है मैच। राइट आर्म ओवर द विकेट अपना बॉलिंग मार्क पर जाकर खड़े हुए रामजीत यादव और स्ट्राइक पर है विनायक बिडकर। विकेट के पीछे कीपिंग करते हुए नजर आएंगे बाला मोरे, उनके साथ में खड़े हुए राहुल। और आगे की कमेंट्री सुनेंगे आप जिग्नेश लाड की आवाज में। हॅलो हॅलो, पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना रामजीत यादव विनायक बिडकरला पूर्णपणे बीट करून ठेवलंय रामजीत यादवनं। हीच तर खासियत आहे रामजीत यादवची। 20 ते 25 पावलांचा रनअप घेत असताना रामजीत यादव पुनश्च दुसरा चेंडू घेऊन तयार। अजून एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, दोन चेंडू दोन निर्धाव टाकले तर रामजीत यादवनं। नाही आयपीएल ला सिलेक्शन झालेला याचा, पण थोडी हाईट जास्त झाली ना म्हणून कॅन्सल झाला जिग्नेश लाड। पुन्हा एकदा रामजीत यादव तयार, विनायक बिडकरचा स्ट्राइक वर पुढे सरसावून मारला एक कव्हरच्या दिशेने, बॉल जाईल सीमा पार आणि ते गुगू मात्र येतात चेंडूवरती। एक धाव संघाच्या खात्यामध्ये। आणि गुगूचा विचार केला तर मागच्या मॅचेस मध्ये 250 मात्र लगावल्यात गुगून। खूप चांगला खेळ राहिलाय रोशन आडाव गुगूचा। पुन्हा एकदा रामजीत तयार आणि उडवला बॉल, सरळ फेकून दिलाय, बॉल सीमा पार। रजविनीत 6 मुस्तकीमच्या बॅट मधून आणखीन एक तडका, बॉल सीमा पार। रन मिळतील 6 षटकार। मुस्तकीम खान कामी फिक्स प्लेअरच्या भूमिकेत। सुंदर चेंडू, तेवढंच सुंदर क्षण, तेवढाच समाचार दिलाय मात्र मुस्तकीमनं। त्याला माहिती रामजीत यादवकडे फेस आहे, आपण बॅट खोली तर बॉल निघून सरळ एसटीकडे धाडेल, म्हणून तो संयमी खेळत असताना रामजीतला। पुन्हा एकदा रामजीत तयार, सुंदर क्षेत्ररक्षण आणि ते रन काय चाललंय क्षेत्ररक्षण। एक मोठी विकेट मिळाली असती मुस्तकीमच्या रूपामध्ये, परंतु इथे सोनं करता आलं नाहीये। आणि 12th मॅनच्या भूमिकेत अथर्व यादव फड्याडी। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ट्रॅव्हल पॉइंट्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 9। सुंदर अशी सुरुवात आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठण्याचा प्रयत्न होता, परंतु 9 धावा मात्र यशस्वीरित्या मिळवल्याबद्दल ट्रॅव्हल पॉइंट संघाने। शमीम कुरेशी दुसरा चेंडू आणि ते त्रिफळाचीत क्लीन बोर्ड। एसटी उद्ध्वस्त, विनायक बिडकर द बॅक टू द पवन। खूप सुंदर अशी गोलंदाजी शमीम कुरेशी,
पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चित केलंय विनायक बिडकरला. आणि विनायक बिडकरची जागा भरून काढण्यासाठी मात्र फलंदाजीसाठी रवाना होत आहेत कल्पेश गवळे. कशा रीतीने सगळ्यांकडे लक्ष असेल त्याचं कल्पेश गवळीचं. खूपच सुंदर अशी बॅटिंग ते सुद्धा करतात, बॉलिंग सुद्धा करतात. शुभम कुरेशीने पहिल्या चेंडूवरती मात्र त्रिफळा चित केलाय. खूप सुंदर अशी गोलंदाजी चालू मैदानाच्या आतमध्ये. मयूर कार्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. शमीम कुरेशी याचा मात्र विचार केला तर काल सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली या मैदानामध्ये. आज देखील पहिल्या चेंडूवरती मात्र त्रिफळा चित केलाय. आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण राहुल मोरे होते. इथे सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राहुल मोरेचं. फुल फॉर्म मध्ये असलेले प्लेयर ते राहुल मोरे. कबीर अत्तारी स्टेजची संपर्क साधाच आहे. तिसरा चेंडू घेऊन येतोय शमीम कुरेशी. त्यांना फेस करते मुस्तकीम खान. आणि इथे सुपला शॉट मारायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूचे सांगता होते आणि मुस्तकीम खान फिक्स प्लेअरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला आपल्याला ट्रॅव्हल पॉइंट संघामधनं. आणि चांगली अशी बॅटिंग सुद्धा करतायत ते. आणि इथे पुढचा चेंडू घेऊन येते शमीम कुरेशी. आणि इथे हुक केलाय. बॉल चाललाय सरळ ग्राउंडला चाटत पुसट. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळेल 4. मुस्तकीम खानच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. मकरंद देवळीकर शेवटचा चेंडू या षटकामधला कशा रीतीने हाताळणार. आणि इथे स्लोवर गतीचा चेंडू होता. आणि इथे विकेट मुस्तकीम खानच्या स्वरूपात इथे खूप मोठा हादरा. ट्रॅव्हल पॉइंट या संघाला मात्र मुस्तकीमच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. खूप मोठी विकेट, बिग विकेट मुस्तकीम खान. आणि या विकेटच्या स्वरूपामध्ये शमीम कुरेशी सुद्धा पर्पल कॅपच्या रेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खूप सुंदर अशी गोलंदाजी राहिले शमीम कुरेशी याची. मुस्तकीम खानला मात्र इथे कुठेतरी बॅकफुट वरती ढकललाय शमीम कुरेशी यांनी. कुठेतरी मुस्तकीमला विकेट वरती उभं राहणं मात्र गरजेचं होतं. कारण की त्याच्या संघामध्ये अशा पल्लवित करणारा एकमेव खेळाडू मुस्तकीम खान मात्र बॅक टू द पॅव्हिलियन आलाय. आता कशा रीतीने सर्व जबाबदारी मात्र कल्पेशच्या खांद्यावरती आहे. आणि प्रत्येक प्लेअरकडे टी शर्ट अनिवार्य आहे. पुढच्या मॅच पासून त्याला ज्याच्याकडे टी शर्ट नाही तर त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कुगू पुन्हा एकदा तयार. त्याला फेस करेल कल्पेश. आणि इथे
खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम भोर, छोटा पॅकेट बडा धमाका. काल काय कॅच पकडले, त्या कॅच वरती मात्र मॅच फिरले. मयूर कार्सचे पुन्हा एकदा गुगू तयार आणि पुढा बॉल फेकून दिलाय. बॉल सीमा पार, रस मिळेल 4. करणच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार षटकार. करण वॉकवर इज ऑन फार नाव. आणि इथे गुगूच्या माध्यमातून मात्र गुगूला टोळवलेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार. आणि इथे मात्र बॉल अजून एक विकेटचं पतन. करण वाघमारे एक 6 मारून मात्र बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट बॅट्समन सर्वेश गायकवाड. याच्यावर देखील सर्वांचं लक्ष मात्र लागलेलं आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती मात्र 21. 21 धावा. तीन विकेटच्या नंतर मात्र सर्वेश गायकवाड आलाय. फलंदाजी साठी सज्ज होतोय. सर्वेश गायकवाड कशा रीतीने मात्र फेस करतील गुगुळ्याला पाहत गरजेचं आहे. आणि ते अजून एक बॉल गुगुलेन वरून बॉल छातीच्या लेवलला मात्र काढलाय गुगून. खूप सुंदर असा चेंडू हाताळताना गुगू. सर्वेश गायकवाड कुठेतरी बॅकफुट वरती येताना आणि हा टोलेला चेंडू. बॉल मात्र बाळा मोरेच्या वरतून बॉल लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. सर्वेश गायकवाडचा ब्रँडेड षटकार. गुड स्ट्रोक बाय सर्वेश गायकवाड. बाळा मोरेच्या वरतून मात्र हा षटकार गेलाय. पाच चेंडूचा खेळ संपलाय. अजून एक बॉल मात्र भिरकावून दिलाय. त्या हाय गुड फिल्डिंग मात्र गुड स्टॉप केलाय सागरनं. दोन रन मात्र धावून काढला तिथे सर्वेश गायकवाडनं. 29/3 विकेट्स ट्रॅव्हल पॉइंट या संघाच्या. आता मात्र या षटकामधला शेवटचा षटक हा धावांचा षटक कशा पद्धतीने मात्र हे दोघी फलंदाज होता कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील याची फलंदाजी. आणि इथे 12 मॅनच्या भूमिकेत अथर्व यादव डॅडी चालतंय बोलतात. आणि इथे कृष्णा सातपुते देखील आपल्याला पाहायला मिळतात. मिनी कृष्णा सातपुते ते थोडे इंजर्डच्या स्वरूपात आहेत. ते बोलतात नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन बघायला मिळेल. 29 फॉर 3 विकेट्स ट्रॅव्हल पॉइंट्स. इकडे पाहायला मिळतोय मयूर कार्स, दुसरीकडे पाहायला मिळतोय ट्रॅव्हल पॉइंट्स. सुंदर अशी लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ट्रॅव्हल पॉइंट संघाला मात्र हा सामना जिंकण्याचा खूप गरजेचा आहे. जिंकणं फार गरजेचं आहे. आणि मयूर कार्स 2 मॅच जिंकल्यात आणि 1 मॅच मात्र त्यांनी पराभूत केले. कुठेतरी ट्रॅव्हल पॉइंट संघाला हा सामना जिंकावा लागेल. अशा रीतीने फलंदाजी चालू आहे सर्वेश गायकवाड आणि कल्पेशची. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा षटक घेऊन येते संघाचे कर्णधार बाळा मोरे. आणि इथे गुड फिल्डिंग. 30 धावा धावफलकावरती, 30 धावा धावफलकावरती लागल्यात. तर शेवटचे 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत. कशा प्रकारे मात्र फलंदाजी
करणार याकडे लक्ष लागलेलं आहे सर्वेश गायकवाड. बाळा मोरे गोलंदाजी मार्क सज्ज आणि इथे बॅकफुट वाला आहे आणि इथे धाव चेंडूची मात्र सांगता झाली. पुन्हा एकदा बाळावर तयार त्यांना पुढे सर्वेश गायकवाड आणि इथे बॉल उडवलाय मात्र इथे झेलची शक्यता आणि इथे फलंदाज बाद सर्वेश गायकवाड बॅक टू द पवेलियन. यस कम ऑन इथे. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र धाव पोहोचली 30 धावा मात्र कुठेतरी इथे बाळा मोरेनं एक तर कमबॅक केलंय मयूर कास या संघाकडून आणि इथे ते फलंदाज मात्र बाद होतो. मोठी विकेट कल्पेशच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात मात्र कल्पेश डगआउट मध्ये परत येताना खूप मोठा झटका लागलाय ट्रॅव्हल्स पॉइंट या संघाला. खूप सुंदर अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते बाळा मोरेच्या माध्यमातून. संघाचा कर्णधार आहे कशा प्रकारे बॅकफुट वरती आणलंय. एक धाव मात्र 4 चेंडू मध्ये दिली बाळा मोरेनं. आता फलंदाजीसाठी मात्र रवाना झालेत. याची ओळख रसलच्या नावाने मात्र केली जाते बाबू मोरे. कबीर आत्तारी आपण कुठे असाल तर लगेच स्टेजची संपर्क साधत आहे. शेवटचे 2 मात्र चेंडू इथे शिल्लक आहेत डावाच्या समाप्तीला. पहिला डाव मात्र इथे चालू आहे. मुस्तकीन खान इथे बोलतात घुसून खेळा बॉल कनेक्ट होईल आणि बाहेर जाईल परंतु असं काही फलंदाज मात्र करत नाहीये बाबू मोरे. बघूया आता कशा प्रकारे बाळा मोरेला फेस करतील. 30 धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात. अजूनही कुठे चौकार षटकार आला नाहीये. सलग बाळा मोरेनं 2 विकेट घेतल्यात. पुढचा चेंडू बाळा मोरे फेस करतील बाबू मोरे. इथे अजून एक निर्धाव चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते बाळा मोरेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या डावामधला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे उडालाय बॉल. बॉल मात्र उंची देखील गाठली लांबी तेवढी कमी मिळाली आणि गुगूने मात्र चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद बाबू मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप सुंदर अशी गोलंदाजी बाळा मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या डावाला इथे मात्र समाप्ती होते. पहिला डाव इथे मात्र समाप्त झालाय. आता दुसऱ्या डावाला मात्र इथे सुरुवात होईल. कशा प्रकारे मात्र त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील ट्रॅव्हल्स पॉइंट याच्याकडे लक्ष लागलेलं आहे सगळ्यांचं. फक्त 1 रन मात्र दिला या ओव्हर मध्ये बाळा मोरेनं. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली संघाचा कर्णधार. आता कशा प्रकारे मात्र ट्रॅव्हल पॉइंट या संघाला कार्स या संघाला कशा प्रकारे मात्र रोखण्याचा प्रयत्न करेल. चला आता आपण आवाज ऐकणार कविता अत्तारी.
5 चेंडू 11 धावा. षटकातील शेवटचा चेंडू गुगूसाठी. करण वाघमारे. वारे छोटे, बढ़िया मारा, चौका. कबीर भाई, कबीर भाई आ जाओ यार, जरूरत है आपका अभी. कबीर भाई अरे आ जाओ यार, बोलो जुबा केसरी के बाद सुनना है हमें अभी. अठरा चेंडू 16 धावांची गरज. मयूरकार साई 11ला. गोलंदाजी मार्कवर तेज तर्रार मुश्त्या उर्फ मुस्तकिन खान, अपने टीम के कैप्टन. अभी बाला फेस करेंगे मुश्त्या को. पहला गेंद, मुश्त्या का पहला गेंद बाला मोरे के लिए. देखो बाला कैसा दिमाग से खेल खेल रहा है, उसको मालूम है गुगू मार रहा है तो अपन उसको स्ट्राइक देंगे. स्ट्राइक रोटेट करेगा तो गुगू को कैसा मारने को थोड़ा चांस मिलेगा. D3 आणि उमर 11 टॉस साठी या. साजिद शेख आणि कुणाल दाबने टॉस साठी या. शाबाश छोटे, घुट रहे छोटे. क्या कॉलिंग है दोनों में. बाला बोल रहा है तू आएगा, गुगू बोला मैं आएगा, जरूर आएगा, और आ भी गया. आया आया आया, लग गया. देखा, मैं बोला था 2 गेंद पहले ही बोला था, बाला मोरे दिमाग से गेम खेल रहा है. सिंगल निकाल के रोटेट करके उसको दे रहा है. मार छोटे मार, आज तेरा दिन है. चौबीस. D3 ग्रुप टॉस विन, चूज टू बैटिंग. और गेंदबाजी के लिए साजिद शेख को आमंत्रण किया है. 4 चेंडू 24 धावा. 14 में 7, 14 चेंडू में 7 रन की जरूरत. जरूरत नहीं था ये शॉट के, गुगू को जरूरत नहीं था. बाला उसको बोल रहा है संभाल के खेल, खड़ा रहे तू, मैच आया है, तू क्यों गाई कर रहा है. लेकिन सुनता नहीं छोटे. लास्ट बॉल बाकी. ये शॉट का जरूरत नहीं था. सीधी बैट से रन आ रहा था तो बैट उल्टी करने की जरूरत नहीं थी इसको, रिवर्स खेलने का. हाँ वो बोलते हैं ना, खुजली रहता है. सीधा से आ रहा है तो थोड़ा अलग भी करेंगे हम, उल्टा मार के देखेंगे. तेरा चेंडू 7 धावांची गरज. आणि बॅटिंग साठी गेलेला आहे राहुल ऐनकर, मॉचवाडीचा चॉकलेट बॉय.
तलवार के जैसा बैट नहीं घुमाने का, सिंगल सिंगल रन से मैच हो रहा है। 12 गेंद 7 रन, 12 गेंद 7 रन। अपनी टीम का हौसला बढ़ाने के लिए एक ओनर भी आ गया अभी पानी की बोतल लेके। ऑनर अभी प्लेयर को कूल कर रहा है। पहला खाना मैच बाद में होएगा। खतरा छकड़ा मारा, खतरा छकड़ा। 11 बॉल मध्ये 1 धावाची गरज। बाला क्या जरूरत था बाला, 1 रन का जरूरत है और घाई कर रहा है तू। विनायकदाने आपला अनुभव पूर्ण पणाला लावला बाळाच्या विकेटसाठी आणि विकेट मिळवली पण ती। क्रिकेटमध्ये अनुभवाची खूप गरज आहे आणि विनायकदाकडे खूप अनुभव असा खूप आहे क्रिकेटचा। फुल शॉट मारा 4 रन के लिए शमीम कुरैशी।